एक खेळाडू पारगाव संघाचा पाटणा वॉरियर्स मध्ये खेळतोय नरेश गायकवाड, तर दुसरा पारगाव संघाचा खेळाडू रत्नदीप पाटील खेळतोय जय हनुमान 40+ उमरोली या संघामध्ये. तर उलव्याचा गोलंदाज आणि नावड्याचा फलंदाज पाहूया. प्रशांत खानापूर आल्या मात्र चेंडू भिरकावून देतोय. दमदार मिडुके क्षेत्रामध्ये हा पाहायला मिळतोय. षटकार. क्रिकेटचं गाणं आहे, महान खेळाडूनं भरले क्रिकेटची पंढरी, तो गाणे वाजवायचं आहे. कारण हे आयोजन मात्र रायगड 40+ मास्टर रायगड समाज असोसिएशनचे आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र स्टेट द ग्राउंड. नंदकुमार गायकवाडची गोलंदाजी ओळखली. प्रशांत खानावकर एक तगडा असा शरीरशी मजबूत आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतोय. टायमिंग बेमिस आलाय आणि संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र एक गड्याच्या मोबदल्यामध्ये उमरोली संघ. डीजे रोशन ऑपरेटर. सुंदर असा आवाज आपण पाहिला. हे होते दिनेश पाटील डेरवली यांचा आवाज. सिंगर सचिन परदेशी सुद्धा सिंगर आहेत. तर पाहूया शतकाची होते समाप्ती. नवीन गोलंदाज एक लेजंड खेळाडू नरेश गायकवाड पारगाव. कोण रोखणारे वादळ. आणि या दोघांमध्ये आता मात्र दोघांच्या नावामध्ये नरेश नरेश आहे, फक्त आडनाव चेंज आहे गायकवाड पाटील. पण कोण कोणावर हवे होणार पाहायला मिळेल चेंडू पडल्यानंतर. तोपर्यंत आपण पाहूया. भरपूर वेळा एकामेकाच्या विरोधामध्ये आलेत, पण भरपूर वेळा नरेश गायकवाड हाई झालेला नरेश पाटीलवर. पण आता पाहूया रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये काय होतं. आणि आता मात्र जोरदार प्रहार. चेंडू बघूया झेल होण्याचा, परंतु चेंडू सीमारेषे बाहेर. सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. 24 धावा धावफलकावर लागल्यात. पल्ला गाठायचा आहे 18च्या सरासरीने. आणि पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड. दमदार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नरेश गायकवाडची गोलंदाजी ओळखली नरेश पाटीलने आणि ठोकलाय दुसरा षटकार. पाऊस. मी म्हणालो की नरेश पाटीलची बॅट जर चालले तर काही अशक्य नाही. अशक्य शक्य करतील सामी. फक्त हिम्मत ठेवा. धावसंख्या 36. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. का मला कर्णधार केलाय, का मला पुन्हा एकदा घेतलाय, त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार आतापर्यंत आलेत. पुन्हा एकदा बघा गॅप शॉट सिलेक्शन आणि पाहायला मिळतोय चौकार. ओ टू डीजे मास्टर. चाळीस धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू.
मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय तो मात्र नरेश पाटील. अजूनपर्यंत एक सुद्धा चेंडू बीट झालेला नाहीत. हे अनुभव आहे, हा तर्जुबा आहे. तर पाहूया प्रशांत खानावकर. अप्रतिम ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर खोदून काढला. त्या माऱ्याला प्रशांत खानावकरने 1-0 दुहेरीमध्ये चिच्च्याच्या जपलाईने. इथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. आणि बघा तिसरीसाठी ट्राय करतात परंतु नकार दिलाय. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. काय सामना होता. पहिल्या षटकामध्ये फक्त 18 धावा, 1 सफलता. आणि दुसऱ्या षटकामध्ये नरेश गायकवाडच्या आल्या तब्बल 25 धावा. 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलंय ते मात्र पाटणोली वॉरियर्स संघाला या फलंदाजाने. काय जबरदस्त 16-33च्या सरासरीने आता मात्र स्ट्राईक रेटने खेळतात नरेश पाटील आणि प्रशांत खानावकर. अप्रतिम. तर शेखर वास्कर आले तर आराम करण्यासाठी. मोहन पाटीलला संधी मिळाली. ओनर आहेत अनिरुद्ध पाटील, मोहन पाटील पाटणोली वॉरियर्स. आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ खेळतोय जय हनुमान उमरोली. आमचे पोलीस बंधू सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. बॉलर्स नेम योगेश पाटील काय मंगेश देशमुख नाही. बॉलर्स नेम किरण म्हात्रे. पोलीस आहेत. तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होतोय. समोर माजी सरपंच बेलावली गावातील एक दमदार खेळाडू नरेश दादा पाटील. 9 सेकंडला प्रशांत खानावकर. पुन्हा एकदा नरेश गायकवाड यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तिसऱ्या षटक प्रगती पटावर आहे. धाबांचा प्रचंड पाऊस पडलाय. तो मात्र 2 षटकामध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम. टार्गेट आहे तो मात्र 92 धावांचं. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 5 षटकामध्ये. पुन्हा एकदा प्रशांत खानावकर. दॅट्स अ व्हेरी गुड विकेट. दुल्हनिया पाउडर लाली लगाती है नहाने के बाद और प्रशांत खानावकर छक्का लगाते हैं गेंद गिरने के बाद. जबरदस्त कॉम्पिटिशन आणि जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. अनुभवाची शिदोरी आणि तागडा अनुभव आहे. आणि उपाध्यक्ष आहेत ते रायगड प्रीमियर लीगचे आणि कमिटीचे. अप्रतिम कामगिरी. इथे रायगड बॉडी प्लस मास्टरची प्रीमियर लीग चालू आहे. तिकडे मात्र अदय सर्कलला कैलासाची जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मॅचेस चालू आहेत. आज मात्र अंतिम दिवस. तिथे पण सामन्यात आनंद घेतात. कांचनजी पालकर आहेत तिथे स्कोरर. समीरजी सोमने सर आहेत. या आपल्या असोसिएशनचे समालोचक तिकडे आहेत परंतु इथे उपस्थिती दर्शवतील. काय टेन्शन घेऊ नका. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडू आलेला आहे. हे होते महागुरु महादेवजी गडगे सर चित्रण. इथे मात्र टिक्के माले सर आले ना काय टेन्शन नसते. काची मायाची थाप आहे. आणि अध्यक्ष आमचे खजिनदार अध्यक्ष एवढे दमदार आहेत की कशाची कमी नाही. इवले सिरोप लाविले द्वारी त्याचा मेनू गेला गगनावरी. आता सल्लागार खजिनदार अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व काही दमदार आहे. आयोजन पण दमदार आहे. काय टेन्शन नाही. कशाची कमी नाही. हिमांशी एंटरप्राइजेस रवींद्र शेठ भोईर यांच्याकडनं आपल्याला फ्रीज देण्यात आलेला आहे. त्यांचा तो आम्ही मनापासून आभार करतो. इथे बाईक पण आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. प्रशांत खानावकर. कोण रोखणारे वादल. दन 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 दन.
बघा दन 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 आणि आता मात्र चेंडू गेलाय सीमापार षटकार. तसं एरोप्लेन उडण्यासाठी तसे मात्र इथे षटकांचा पाऊस पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. मी मगाशी म्हणालो होतो की नरेश पाटीलची बॅट जर तडपली तर मात्र काय होऊ शकतोय मैदानाच्या आतमध्ये. काल विश्वास पाटीलची फलंदाजी तडपली पण त्याच्यावर मात करून जय पाटीलने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. अप्रतिम कामगिरी. चेंडू वारंवार गुम होतात. शिक्षर सुप्रीमो कंपनीचे चेंडू आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. शेखर वास्कर कुंडेवाल आवटी मैदानातला बेहतर बादशाह आहे आणि ते सुद्धा सामन्याचा जवळून आनंद घेतात. त्यांच्या गावातील समाधान वास्कर आमचे मित्र हे जर सामन्याचा आनंद घेत असतील तर त्यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. तसेच आमचे मित्र विशालजी भोईर कुंडेवाल हे सुद्धा स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. स्कोर झालाय तो मात्र धापलकर धावा झाल्यात. लालचंद गावनचं कौतुक करावे लागेल. चेंडू शोधून दिलेला आहे. बेद 11 गावदेवी विसरली संघामध्ये ते खेळतात. आता प्रशांत खानावकर यांच्यासाठी पुढचा चेंडू. स्कोर झालाय तो मात्र स्कोर गार्डवर 56. किरण म्हात्रे याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत खानावकर मिडुका क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावून देतोय. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय. सचिन परदेशीचा आला रे आला. क्रिकेटचा मोसम आला. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. विचार विनिमय करण्यासाठी भाग पडले. मोहन दादाचे हात खुले होते मात्र हाताची घडी घालायला वेळ आणलाय. एवढं जबरदस्त फलंदाजी. ठोकम ठोक प्रत्युत्तर. इट का जवाब पत्थर से. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून करा की हरो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. धावसंख्या धबकार लागली 62. 14 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र 5वा चेंडू बघूया. झेल होण्याचा संभव परंतु इथे मात्र ना तुला ना मला आम्ही जातो मात्र देवाला. आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय शेवटच्या क्षणाला आणि पाहता पाहता चेंडू होते मात्र यशस्वी पाहायला मिळतोय. सत्यवान सरांचा इशारा आहे. प्रवीण पवार सरांचा इशारा आहे. चौकार. आणि जी नावाला प्रचिती मिळाली सुमीर डोंगरेला बोर्ड घेतल्यावर पारगा प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा जोरदार स्टेट टू द ग्राउंड. फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहतो चेंडूकडे. इथे मात्र स्पर्धा असं वाटतंय एक गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्येच चालली. अप्रतिम कामगिरी. काय दमदार खेळ केलाय. लाजवाब. 12 चेंडू मध्ये 22. समालोचन करण्यामध्ये जी मजा आहे ती मजा खेळण्यामध्ये आहे. पहिला अमित मात्र समालोचन करत होते की आमची जेव्हा इनिंग चालू होईल तेव्हा सागर पाटील समालोचक पाहिजे असं सांगितलं. तर प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. याची दे याची डोला. आणि अमित मात्र पण चांगले समालोचक आहे असं मी बोलत नाही तुम्हाला वाईट समालोचक आहे. पण तुमची वाणी आणि जर गाववाल्याला माहित असेल काय प्रॉब्लेम टेक्निकल आहे त्याच्यामुळे मी म्हणतो असं वाईट बोलत नाही तुम्हाला का तुम्ही वाईट समालोचन करता असं बोलणार पण नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. परंतु प्रत्येक खेळाडूचा मनस्वभाव वाढवण्याचं काम आमचे असोसिएशन करते.
जर कोणाला या असोसिएशन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण संपर्क करू शकता. समालोचक म्हणून हो, समालोचक पंच सर्वांना अथॉरिटी आहे. बरोबर आहे ना टिकेमाली सर? 12 चेंडू 22 समीकरण, 12 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. बघूया आयलेश मात्र आता मात्र विचार विनिमय करतो काय करावं कसं करावं. आणि गोलंदाज आयलेश मात्रे स्वतः कर्णधार, रथी महारथी सर सेनापती आयलेश मात्रे उल्वे. बघा ऑप्शनच्या जवळून जाणारा चेंडू पंच नरेश पाटीलला वाटलं की अवांत चेंडू जाणार, पण तो टर्न होतोय, चेंडू आतमध्ये येतोय. व्हेरिएशन रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर चेक करा. 12वा खेळाडू धावाचा ना, 12व्या खेळाडूला अलाउड नाही. बॅटिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग, तोपर्यंत शांत राहा. नरेश मडवी दादा आपण जाऊ नका प्लीज. 12व्या खेळाडूला अलाउड नाही तिथे जायला. आमचे पंच आहेत ते तुम्हाला निर्णय कळवतील. कोणावरही अन्याय होणार नाही, टेन्शन घेऊ नका. पंच पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे अजूनपर्यंत. 24 लाईव्हच्या माध्यमातून सर्व सामन्याचं कव्हरेज याचे सर्वेसर्वा संदेश दादा पाटील बोरले आणि त्याची संपूर्ण टीम पाहतोय. बघा आले लगेच सर्व एकत्र. तर दिवसामध्ये इथे काम करायचं आणि रात्री मोराव्यामध्ये नाईटचं काम करायचं हे शक्य नाही, ऑपरेटरला शक्य होत नाही. परंतु 2 in 1 कामगिरी पाहायला मिळतोय डीजे एचडीसी वलवली यांच्या माध्यमातून. काल मात्र चॅलेंजर पारगाव संघ भामनगरी संघाच्या विरोधामध्ये सेकंड सामना हारला, पण तो हारून जो जिंकतो तोच खरा क्रिकेटर असतो. एक सामना गमवून कोणी मायकेलला होत नसतो, एक सामना जिंकून कोणी सुपरस्टार होत नसतो. डिसिजन पेंडिंग आहे, पाहूया आपण काय होतं या चेंडूवर. चेंडू टाकताना दिसत नाही. दोन्ही अंपायरने डिसिजन घ्यायचा आहे. 2 अंपायरने चर्चा करून डिसिजन द्यायचा आहे. दरम्यान पुन्हा बघूया आयलेश मात्रेचा पुढचा चेंडू. नरेश पाटील कोण रोखणारे बादल आणि चेंडू भिरकावून दिलाय. दमदार 6 धावांसाठी षटकार. करतात माजी सरपंच नरेश पाटील बेलवली आणि प्रशांत खानावकर नावडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश पाटीलसाठी बघूया झेल होते की काय. आणि इथे मात्र दोघांमध्ये तालमेल चुकला होता, परंतु उदय घरत चांगलासा झेल टिपतात आणि नरेश पाटील यांची केली संपुष्टात येतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत. बॅट्समन नेम
तर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायला पाहिजे. जबरदस्त आपला दोन इनिंग मॅरेथॉन इनिंग साकारली. नवीन फलंदाज मनोज जाधव. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. नरेश पाटीलने 10 चेंडूमध्ये 34 धावांचं योगदान दिलंय आणि सिरेक अशी कामगिरी. तर नवीन फलंदाज ऐलेश म्हात्रे. डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज. आल्या आल्या चेंडू भिरकावून दिला बघा झेल. परंतु इथे मात्र प्रयत्नांकी परमेश्वर. या मैदानावर 92+ सुद्धा चेस होतात. धावा तरी किती बनवावा आणि आता मात्र बघा काय पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी पाहायला मिळतोय. आज मात्र पूर्ण माहोल हादरून सोडलंय. 6 चेंडू 6 धावांची गरज. चा हाय स्कोर चेस होता. आता मात्र 92चा हाय स्कोर चेस होतोय. काय जबरदस्त तड़केबंद फलंदाजी. आज देखिए जरा किसमें कितना है दम. जम के रखा कदम मेरे साथ. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत इथनं हलायचं नाही. नियम सर्वांसाठी बंधनकारक आहे. 2 धावांची पेनल्टी लागेल तुम्ही गेलात तर. हा 12 मॅन इथे बसणं गरजेचं आहे. सामना चालू आहे. बॉलर्स नेम प्रदीप. प्रदीप खारकार. बघा पंचांचा खरा चेंडूचा इशारा. प्रशांत खानावकर कोण रोखणार आहे वादळ. आणि प्रशांत खानावकर तुम्हाला किरण दादा खानावकर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. ओ अप्रतिम कामगिरी बघा. मिडल ऑर्डरचा फलंदाज आलेत. 1 डाऊनला आलेत परंतु काय जबरदस्त फलंदाजी केली आतापर्यंत. दमछाक उडवली गोलंदाजाची. पुढचा चेंडू प्रदीप खारकरचा प्रशांत खानावकर साठी पडतोय. 5 चेंडू 5 धावा. पुढे 7 चेंडू घेऊन काढला. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरा घेण्याचा प्रयत्न बघूया. चित्त्याच्या चपलाईने 2 धावा. गुड रनिंग बिगविन द विकेट. धावसंख्या धमकार लागतो ती मात्र 89. 92चं टार्गेट होतं. प्रदीप खारकरचा पुढचा चेंडू प्रशांत दादा खानावकर साठी पडतोय. बघा 5वा चेंडू शर्यतीचा प्रचंड वेट घेणारा चेंडू. व्हेरिएशन बदललं. गती परिवर्तन आणि थोडीशी चेंडूची गती कमी केली. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा एका धावीसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव तर पूर्ण केली. येणारे चेंडू असतील ते मात्र 2 आणि 2 धाव्यांची कंपल्सरी गरज. 2 चेंडू 2 धावा. पाटणोली की उमरोली. उमरोली की पाटणोली. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाजाचं विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आलं ते 18 धावा 1 सफलता. दुसऱ्या षटकामध्ये 25 0 सफलता. तिसऱ्या षटकामध्ये 27. चौथ्या षटकामध्ये 16. तर प्रदीप खारकरचा पुढचा चेंडू पडतोय जाधव साठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतात. सुंदर अशी रणनीती आहे. प्रदीपचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र
सूर्य क्षेत्रक्षण पाला बॅकअप मात्र चांगला मिळालाय उदय घरत जबरदस्त आणि इथे मात्र सामना विनतोय उमरोली संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन तर हस्तांदोलन करून आपण मैदान सोडायचं आहे सेलिब्रेशन प्रशांत दादा खाण्यावकर नॉट आउट मारी काय दमदार फलंदाजी आणि स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय